पुण्यात पाहुणे आले की असं म्हणतात, चहा जरा बसा, चहा घेऊन येतो, आणि ते आज जाऊन स्वतः चहा पिऊन येतात, किंवा जेवूनच आला असाल वगैरे असे विनोद आम्ही ऐकलेत. आणि तुम्ही म्हणताय तुम्ही पुण्याच्या, पण तुमचं वागणं, आदरातिथ्य, हे सौजन्य, सगळ्यांना अगदी त्यांच्या पोटात शिरून त्यांची काळजी घेणं, त्यांना वाढणं, हे खरोखर अप्रतिम. आणि हा सगळा समज जो आहे तो केवळ विनोद आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालं इथे. सांगू का, बेडेकरांकडे आल्यानंतर मुळात असल्याशिवाय येत नाही असं पटकन. ते आमच्याकडे बॉश म्हणून यायचे आणि मग ते प्रेसिडेंट हॉटेलमध्ये उतरायचे, कधी तिथे जेवायला आमच्याकडे यायचे, मग आम्ही तिकडे जायचो. पण ते वाराणसीला गेले, काशीला वगैरे फिरून आले, आणि त्यांनी माझ्यासाठी बनारसी शालू आणला. मग ते प्रेम वैद्य आपले डॉक्युमेंटरी फिल्म्स करायचं ना, ते आले होते, तर त्यांनी 2 चांदीची सुपारीची भांडी आणली. असं करत आमच्या घरातल्या समयांपासून सगळं मिळालेलंच आहे, ते फक्त डिस्प्ले केलं आहे. पण लोकांना वाटायचं की यांच्याकडे आहे, आपण राहतोय वगैरे. पण म्हटलं तुम्ही मला नागपूरची सवय लावताय, काय प्रतिभा द्यायची काही गरज नाही. पण बायकांचं कसं साडी आणली इकडे, ते सहज होतं, पण ते हे प्रेमाचं असतं. बरोबर आहे. जे जसं देऊ तसं पुन्हा मिळतं, जे पेराल ते उगवेल असं म्हणतो, त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांना एवढ्या प्रेमाने आपलं केलं, सगळ्यांना. आम्ही दोघं कधी जेवायला बसलोच नाही घरी, कोण ना कोण असायचंच. पण डॉक्टरांचं एक होतं, 3 वर्ष आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे फॉरेनला ट्रिप असायची, मग त्यावेळेला जायचो. आणि जॉईंट फॅमिली, मुलं घरात असायची, काही वेळेला आम्ही अर्धा घेऊन जायचो. आता अमेरिकेला आणि युरोप आमची 1.5-2 महिन्याची ट्रिप होती, त्याला महेशना दोघांनाही घेऊन गेलो होतो. कारण सासूबाईंना जरा बरं नव्हतं, हाताशी बाई असल्याशिवाय करू शकायचे. पण मग ते मुलं आमच्यावर यायचे, मुलंही यंग होती, आम्ही यंग होतो, पण आमचा ग्रुप होता. आणि डॉक्टर ऑलवेज लीडर, त्याच्यामुळे पहिला जो काय म्हणायचा नियम तो पहिला बायकोला, खालती होऊन पहिली मुलाला घेऊन तयार हो. त्याच्यामुळे आपण तयारही होतो वेगळ्या. का तुम्ही माझ्या पाठीमागे लागता सारखं, सुरुवातीला 1-2 वेळा म्हटलं, पण काडीचंही उपयोग होणार नाही कळलं, त्यावेळेला म्हटलं आता आपल्याला नीट व्हायला पाहिजे. आता पुन्हा तुमच्याकडे येते. मग अशी वहिनींच्या बोलण्यात उल्लेख आला की तुम्ही विधानसभांच्या निवडणुकांसाठी अर्ज केला होतात वगैरे. माझा हा प्रश्न खरं तर होताच की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एवढं तुम्ही काम केलं आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलं आहे, तर म्हणजे मुळातच समाजकारण यामध्ये तुम्हाला फार इंटरेस्ट आहे, ते तुमच्या कार्यावरनं दिसून आलं. तर ही व्याप्ती वाढवण्यासाठी राजकारणात शिरावं, एखादा म्हणजे आमदार, खासदार असं काहीतरी व्हावं, पुढे मंत्री, असा कधी विचार येऊन त्या दृष्टीने पावलं उचलली गेली का? यांनी उल्लेख केला, त्यामुळे आता नाही, त्याच्याकरता नक्की झालं नाही. आमचं काय, अशी जी चर्चा होत असते त्यावेळेला चर्चा व्हायच्या, अमुक नाही करत, तमुक नाही करत. त्यावेळी तरी जास्त होतं की हे का नाही करत, ते का नाही करत. तेव्हा तिथले काही लोक म्हणाले, अहो डॉक्टर तुम्ही बोलताय खूप, चर्चा टीका खूप करताय, हे नाही करत, ते नाही करत, आणि त्यांच्या पण तुम्ही का नाही जात तिथे? टीकाच करून काय उपयोग, सगळी टीकाच करायची नाही ना. उतरा, तुम्ही असं म्हणता आम्ही, तुम्ही बाजूला राहायचं सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल किंवा इलाईट लोकांनी, आणि मग सांगायचं यांनी हे केलं नाही, ते केलं नाही. तुमची चूक आहे, तुम्ही उतरा राजकारणामध्ये आणि करा. ते आमचा जरा वाद तिथे झाला, आणि नंतर म्हटलं बाबा बघू आपण. मग म्हणजे आपल्याला तो हेतू होता की तुम्ही मध्ये येत नाही आणि टीका मात्र करता. म्हटलं आम्ही आलो तरी आम्हाला कोणी निवडून देणार नाही. मी सांगितलं होतं, म्हटलं आम्ही कितीही उतरलो तरी आम्हाला कोणीही निवडून देणं शक्य नाही. नाही तुमचं एवढं नाव आहे, तुमचं हे आहे, म्हटलं उतरतो मी. म्हणून मी प्रायव्हेट म्हणजे याचा अर्ज भरला. एवढंच नाही, ती म्हणाली त्याप्रमाणे त्या याच्यापासून दुर्गाबावर सगळ्यांनी येऊन यांना मत द्या म्हणून सांगितलं, पण सर्वात कमी मताने मी पडलो. त्यामुळे माझे नैतिक हे झाले. म्हटलं बघा तुम्ही मला पाडलाय, मी तयार होतो मी जायला. तुम्ही पाडलं. त्याला रिबेरो आले होते आमच्याकडे, आणि त्यांचं व्याख्यान होतं, आणि दुर्गाती भागवत होत्या, 3 एकर, सगळे समाजातली उत्तमातली उत्तम मंडळी यांच्या प्रचाराला आली होती. आणि मग आमच्या मैत्रिणी, मित्र ते सगळ्यांना प्रचार करत होते, अगदी झोपडपट्टीपासून. तर ते रिव्ह्यूवर आल्यानंतर ते म्हणाले की अहो तुमचं किचन वगैरे आम्हाला तपासायचं आहे. मग पोलीस पाहिला खालती, तो म्हटलं त्यांच्याबरोबर ते इंटरनॅशनल हे ना, तर त्याच्यामुळे ते खालती पोलीस होते, आणि वरती किचन वगैरे तपासायचं. म्हटलं तपासा, कारण काय रोज आमचा राबता चालूच असतो, त्याच्यामध्ये आपोआप ते व्यवस्थित असतं. पण ते केल्यानंतर म्हटलं अरे रामा, आता हे समजा निवडून आले तर हे कसं पाठीमागे सगळं लचंड लागतील, कधी लोक या अशी एज्युकेटेड लोक आल्यानंतर आम्ही त्यांच्यापासून, मी तर खूपच शिकते.
हां, पण असं वाटतं की हे आता मध्यंतरी एकनाथ शिंदे घरी येऊन गेले होते अच्छा. मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर. आणि मी बेडरूममधून बाहेर आले, आनंद आणि महेश आणि हे समोर होते. तर मी पॉलिटिशियन्स वगैरे की फारशी काही जात नाही, इलेक्शनच्या वेळेला येतात पण काय फारसा त्याचा रसही नसतो आणि ते तिथे हे नसतं बोलायला. तर ते आल्यानंतर मग वहिनी नमस्कार म्हटलं, झालं का सगळं चहा पाणी? तर म्हणे हो झालं. आणि मग महेश म्हटलं तर त्यांना काहीतरी दे तू. मग आम्ही हॉस्पिटलचं कॉफी टेबल बुक काढलं. आत्तापर्यंतचा इतिहास कसा आहे बाबांच्यापासून त्या त्या मुलांपर्यंत. तर मग म्हटलं त्यांना ते देतो की एखाद्या महाराष्ट्रीयन मुलगा कोकणातून येऊन विदाऊट कोणाची मदत घेऊन किती कार्य करू शकतो असं म्हणून मग ते त्यांना दिलं. आणि ते म्हणे की बहिणी धन्यवाद. मग डॉक्टरला त्यांनी नमस्कार केला. तरी म्हणे की अहो राहू दे नमस्कार वगैरे. नाही नाही तुम्ही आमचे गुरु आहोत, आम्ही असं तुमच्यासारखं कार्य नाही करू शकत वगैरे असं म्हणजे बोलण्यात आलं. पण डॉक्टरांनी असं काही फारसं ऐका ना, ते फार हुशार असतात. यांचं मत शिंदेना मिळालं कारण त्या म्हणाला डॉक्टर आमचे गुरु आहेत. म्हटलं चांगलं आहे, आता प्रत्येक जण येतील आणि डॉक्टर आमचे गुरु आहे म्हटलं त्याला मत द्यावं. बरं, बाय द वे तुमचं इलेक्शनचं सिम्बल काय होतं? अरे बापरे, लक्षात नाही. नाही इलेक्शनचं चिन्ह सांगते, आमच्याकडे ते आहेत जुने पेपर. काय होत होतं काय लक्षात नाही, धनुष्यबाण होतं की काय? विसरलो. ते मला मी मत दिलं एवढं नक्की. सिंबल विसरलो. Yes. गोखले उत्तमला माहिती असेल, पण ते पण सगळे बाजून होते ना. काढू घरी गेल्यानंतर काढू. प्रेमाने मधल्या जग. काळात काय झालं होतं की असं वाटायचं 40 नंतर हे सगळं फर्निचर, घरदार, खाणे हे येणं जाणं, हा संसार लाखो लोक करतात, असे वर्षानुवर्ष करतात. पण माझी नणंद दासभर सोडत होती सज्जनगडवरून. तर मी म्हटलं त्याला आपण पण घेऊ. म्हणून मग तो 3 वर्षाचा कोर्स पोचलो होता. घरात बसून प्रश्नपत्रिका सोडवायची आणि पाठवायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघींनी गीता धर्म मंडळाचा गीतेचा अभ्यास केला. म्हणजे प्रश्नोत्तर म्हणायची नाही, पण ते त्याच्यामुळे कुठेतरी विचारांना दिशा मिळाली होती की हे सगळ्या भौतिक जीवनाला फार महत्त्व देऊ नका, त्यापेक्षा कुटुंब संस्था सांभाळा. हे खरं नाही. बाजारात केलं की त्या भौतिक होतात. नाही नाही, आता मला प्रदर्शनाला वगैरे अजिबात जावंसं वाटत नाही, कारण घरात ठेवायला जागाच नाही. आणि माझं काम सुना करतात आता. नाही, करून देत, पण त्याही भौतिक आहेत. याच अनुषंगाने मी तुम्हालाच विचारेन की तुम्ही दासबोध म्हणालात, गीता पठण म्हणालात, मगाशा बोलण्यात पण उल्लेख आला की तुम्ही स्वतः गीता शिकताय त्या गीता परिवाराच्या वतीने. शाळेत चालू केली आता. हां, तेही सांगाच की मुलांसाठी. आणि एकूणच आजच्या काळात 5000 वर्षांपूर्वी हे सगळं घडलं, पण आजही गीता या काळाला संयुक्तिक आहे का? का वाचावी गीता, किंवा काय देते गीता आपल्याला? मध्यंतरी मी यूट्यूबवरती 2-3 व्याख्यानं ऐकली. आणि पूर्वीची आपली गुरुकुल पद्धत होती ना, तर नंतर ब्रिटिशांनी आपल्यावरती एवढा वरदहस्त ठेवून गेले की आपला सगळा उत्तम अभ्यासातला पोर्शन काढून घेतला. की पूर्वी वझेवाड्यावरती गीता सहज सगळ्यांना म्हणायचे. म्हणजे घरातच वदनिकवलं घेता, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम हे घरात म्हटलंच जायचं. मुद्दाम शिकायचे क्लासेस नव्हते. आणि थोडंसं काय झालं, परवा मी रेल्वे स्टेशनवरती बसले होते. जरा धाडसाचं विधान आहे, पण त्या रेल्वेतून इतक्या हजारोनी बायका जात होत्या निम्म्या बाहेर. म्हणजे घरदार वाऱ्यावरतीच हो. दिवसभर मी घराच्या बाहेर पडली आणि संध्याकाळी घरी आली. ती मुलं पाळणाघरात, शाळेत. माझ्या ह्या नातवंडांचे काही मित्र कुलूप उघडून आपापला डबा खातात, टेबलावर त्याही करून ठेवते. मग त्यातला एक मुलगा माझ्याकडे आला होता, झाले 2-3 वर्ष, की आजी मी तुमच्याकडून तो त्या आता सासूबाईंच्या नावाने काढलं ना, की म्हटलं एवढं छान घरात आपण बसतो ना, सासूबाईंच्या नावाने कुठेच काही नाही. आणि त्या मुख्य म्हणजे खूप हौशी होत्या आणि बाबांच्या पाठीमागे सतत उभ्या. थोड्या कडक होत्या, पण तो कडकपणा त्यांना शोभायचा अजिबातच. अशा सुनबाईच्या वेळेला कलेक्टर राहायला लागतं. नाही, पण त्यांनी मला घडवलं. एकही संधी सोडत नाहीये. सोडतच नाही, ते अजूनही सोडत नाही. त्या पुण्याचे आहेत. मला कुठल्या कुठे तर राजापूरचा गरीब आहे. त्यांना हल्ली 2 सुना आहेत, त्याच्यामुळे खमंग फोडणी द्यायला त्यांना सुनांसमोर तो खूपच आवडते. पण सुनांना बाहेरच्या बायका म्हणतात तुम्ही खूप नशीबवान, तुम्हाला अशी सासू मिळाली आहे. अरे बापरे, त्याला एकदा ऐकून दे. नाही, पण थोडीशी शिस्त पाहिजे हो घराला. कधी या कोणी धर्मशाळा आहे का?
हो की नाही? कोणी यायचं, खाऊन जायचं, टेबलावरती बसून बायका वाढतात. हे काय लाईफ आहे का? की हल्ली सगळ्या मुलं, कारण काय घराच्या बाहेर आमच्याकडे ती पाळणा असतो ना, तर त्याला दोरी बांधलेली असते. ती बाई अशी सीझर झालं तरी ती अशी पाळण्याची दोरी आहे आईच्या हाती. ते म्हणतात, ते इतकं वाक्य मला पटतं की ती कुटुंब संस्था सांभाळणारी ह्या मुलांना आम्ही या बालविभागात शिकवतो आणली की अरे भारत माता की जय म्हणतात, भारत पिता की जय म्हणतात नाही. बाईला किती शक्ती काय, बुद्धी काय, सगळी शक्तिरूप संस्थेचं किती तिला बरोबर, म्हणजे तिच्या अंगात ते सगळं मान्य आहे. आम्हाला मान्य नाही नाही, तिच्या अंगात ते सगळं आहे. ते म्हणतात ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, आणि सगळ्यात ते मातृपासून ते शेवटी राष्ट्रदेवो भव. अशी जी पूर्वीच्यांची जी ती पंचसूत्री होती ना, ती खरं म्हणजे कायम डोळ्यासमोर आपण केलं की ते सगळं बदलू शकणार नाही. पण निदान मुलांना पंचमहाभूतांची नावं तरी माहिती आहेत का? जनगणमन पूर्ण पाठ आहे का? म्हणजे साधं ताट कसं वाढायचं माहीत नाही, कारण घरात बाईच नाही आहे. आणि नंतर ती बाई म्हणते, आता मला शनिवारावर ते काही कपाटं आवरायचे, की ते मूल चाललं परत पाठीमागे पुढे. मी बघते ना, म्हणजे गॅलरीत उभे राहिले की मुलांचे इतके हाल असतात खरोखरी. मग ती मुलं बागेत बसतात, काय काय चालू असतं. मग सगळीकडे इतकी दलदल पसरली आहे, कारण घरातली गृहिणीचं खूप महत्त्व आहे. आणि नंतर मग एकदा हाताबाहेर गेलं ना की आपण करू शकत नाही. मग काय, आता आपण सगळे रिझल्ट बघतोच. लग्न होत आहे, खूप सगळं ते भपका असतो लग्नाचा. थोडे वर्षाने आम्ही रत्नागिरी लग्नाला आलो होतो, कोहिनूरमध्ये उतरलो होतो, आणि फॉरेनचं लोक आले, झब्बे बिब्बे सगळं छान झाली 10-12 वर्ष. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की, म्हटलं कशी आहे का रेश्मा? अमेरिकेत गेली, डिवोर्स झाला. तर म्हटलं का झाला? तर म्हणजे त्यांचं पटलं नाही. तर म्हणजे सुमेधा इथे 2-3 डिवोर्सेस काय म्हणजे त्यात काही नाविन्य नाही आहे. आता काय बोला, म्हणजे आपण गप्पच बसतो ना. आणि ते ब्रिटिशांनी इतका की बाईच्या वरती इम्पॅक्ट केलं आहे बघा. हां, म्हणजे आधी चांगला पोर्शन काढून घेतला. आता आपले CBSE बोर्ड्स होतात, कोणाला नावं ठेवायचे सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळं करतात. पण ते पटताय का आपल्याला? आता मला पटत नाही ना, म्हणून मी आहे ना. नाही पटत नसेल तरी आपली संघटना जे असतात ते तुम्ही म्हणालात ना गीतेत काय, की एखादा संकल्प करा, मग संयोजन करा, सगळे संघटना करा, आणि नंतर मग ते सहकार्यातून ती सिद्धी प्राप्त होईल. मग आपल्याला संघटनाच होत नाही. बरोबर. आणि हे सगळं शिक्षण तुम्ही वत्सला वत्सला मूल्य शिक्षण देतो. त्यांना आता मुंबई पण दाखवायला येणार होतो मी. या मराठी मीडियमच्या मुलांनी मुंबई सुद्धा अजून पाहिली नाही हो. बस करणार. आणि वत्सला बाई स्वतः इतक्या समृद्ध होत्या की मुलांकडून हे 50 रुपये दे वगैरे असं काही नाही. आपण केल्याचा आनंद एक वेगळा असतो. रोज थोडंच जातोय. एकदा मुंबईला सगळं गेटवे ऑफ इंडिया बसून पार्लमेंट सगळं दाखवून व्हायचं, उतरायचं चौपाटी बसून. आणि मुलांना जेव्हा ती आता मराठी भाषा दिन उद्या आहे ना, तर ते मराठी भाषेचं खूप सुंदर गाणं आहे. मी त्यांना असं काही लिहून पाठवलं की हे बघा, यूट्यूबवरती आहे, पुस्तकातून आहे, पण तुमच्या 10 कविता पाठ पाहिजेत, तर मग आपण कार्यक्रम करायचा. नुसतं उत्तम वाचा तरी 8वीपर्यंत मुलांना पास करायचं. या मुलांना वाचताही नीट येत नाही. त्यांना वत्सला मूल्य शिक्षणची एक मोठी नोटबुक दिली आहे, आणि काय सुंदर तयार झाली आहे ती. चित्रकलेपासून योगासनापासून सगळं. दर रविवारी आणि शनिवारी मुलं यायला तयार आहेत. परत इंग्लिश मिडियमची सुद्धा आता 100 मुलं आहेत, आणि त्यांना शिकवणाऱ्या माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत. मी इथे आले तरी तिथे वर्ग चालू आहे. हे जे संघटन आहे ना, ते त्यांना आम्ही संस्कृत शिकूया, बसा तुम्हाला पाणी पाहिजे का, हे जे रोजचं कलरफुल ती बाई शिकवते त्यांना. कुठून आलात आपण, हे संस्कृतमध्ये त्यांची भाषा बसते. आणि त्या बाईला पण शिकवण्यात आनंद आहे. पैसे बिसे नको तो, ही मुलं तयार करण्याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून धन्य अशा शिक्षिका सुद्धा, आणि ह्या सगळ्याची संकल्पना ज्यांची आहे त्या तुम्ही सुद्धा. खरंच तुम्हाला त्रिवार वंदन. कारण ह्या फक्त शाळा नाही आहेत यांनी सुरू केलेल्या, तर एक विचारांची पायाभरणी आहे. हे धर्मकार्य आहे असं म्हणेन मी. आणि त्याहीपेक्षा उपर या सगळ्या मुलांसाठी स्वप्नांचे दरवाजे उघडणारी अशी ही मंदिरं आहेत. आणि खरोखर कारण आता आपण फक्त फाडफाड इंग्रजी बोलायला मुलांना तयार करतो, किंवा स्टेज कॉन्फिडन्स देतो, अजून काहीतरी देतो. पण आता तुम्ही म्हणाला तसं चौपाटी दाखवायला नेणं म्हणा, किंवा आपलं परंपरागत शिक्षण आहे त्याचाही अंतर्भाव ह्या नॉर्मल शिक्षणामध्ये केला जातो. व्यावहारिक शिक्षण प्लस आपलं पौराणिक किंवा आपली समृद्ध अशी परंपरा शिकवली जाते. खरोखर हे खूपच वाखाणण्याजोगं असं कार्य आहे. तर तुमच्याकडे येते मी डॉक्टर.
प्राच्य विद्या असं काहीतरी मगाशी आमच्या बोलण्यामध्ये विषय आला होता, ते नेमकं काय आहे आणि तुमचं काय काम चालायचं या प्राच्य विद्येसाठी? प्राच्यविद्या म्हणजे पूर्वेकडील संस्कृतींचा अभ्यास थोडक्यात. हो. पूर्वेकडील म्हणजे भारत आणि चीन आणि बाकी थोडं आहेत त्या. आणि त्यावेळेला 1982 साली प्रथम मी आमच्या वैद्यकीय याच्याकरता अमेरिकेत गेलो होतो. आणि तिथे त्यावेळेला इस्कॉन आणि यांचं तिथे बरंच प्राबल्य होतं. आणि आम्हाला आश्चर्य वाटायचं, हे केलेलं गोटा वगैरे केली, काही लोक रस्त्यात दिसायची, भजनं म्हणत जायची. आणि त्याच्यानंतर लगेच एक संस्कृत इंटरनॅशनल कॉन्फरन्स तिकडेच अमेरिकेत झाली, त्यालाही मी गेलो. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबा याचा अभ्यास तिथे होतोय. आणि अत्यंत आपल्याकडचा अभ्यास आणि तो अभ्यास थोडा फरक असा आहे, आपण जरा भावनेने यांनी त्याला अटॅच्ड आहोत. ते लोक फार ॲनालिटिकल आहेत आणि त्यांना एक ती संस्कृत भाषा, हिंदू संस्कृती याचा अत्यंत ज्यांनी अभ्यास, ते सगळे ख्रिश्चन आहेत पण त्याचा अभ्यास ॲनालिटिकल चांगला आहे. तर त्यामुळे तो जर का तिथे होतोय होतोय तर आपल्याकडे का नाही, हा विचार आला. आणि त्यावेळेला खरंच आपल्याकडे तसे काही भंडारकर इन्स्टिट्यूट म्हणून जे फार मोठी संस्था पुण्याला आहे, पण बाकी कुठे असं फार हे नव्हतं. धुळ्याला राजवाड्यांची संस्था होती पण बाकी कुठे काही फार नव्हतं. म्हणून आम्ही ठाण्यालाही त्यावेळेला चालू केले. आणि त्याचं माध्यम आम्ही मेडिकलचं बघितल्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदा घ्यायला सुरुवात केली, अगदी व्यवस्थित त्या पद्धतीवरती. आणि त्या जवळजवळ 25 परिषदा आम्ही 25 वर्ष घेतल्या. आणि मग तिथे मुंबई विद्यापीठाचे एक इतिहास ख्रिश्चन होते, मी नाव आठवलं की सांगेन, मोझेस. तर त्यांनी जाहिरात दिली ती माझी पुस्तकं विकायची. आणि मग म्हणून त्यांच्याकडे आम्हाला कोणतरी सांगितलं, डॉक्टर तुम्ही काढताय त्याचा अतिशय चांगला संग्रह आहे त्यांचा इतिहासाचा, आणि काही मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत त्यांच्याकडे मराठी आणि संस्कृत, आणि खरोखरच होत्या, अत्यंत व्हॅल्युबल होत्या. त्यांनी पैसे खूप पण ते शेवटी निगोशिएट करून आम्ही तो पहिला संग्रह चांगला विकत घेतला. त्यातनं आमची सुरुवात झाली. आणि मग आम्ही त्यावेळेला, आताच्या पिढीमध्ये नसेल पण त्यावेळेला बऱ्याच जुन्या लोकांकडे चांगली पुस्तकं होती चांगली. मग आम्ही तिथे जाहिरात करायचो आणि या माध्यमात ते आमच्या कॉन्फरन्स तिथे पुस्तकं आम्हाला द्या असं करत आम्ही फार चांगला कलेक्शन. आणि आत्ता आमच्याकडे जवळजवळ 3000 संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत जुन्या, अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या. मध्यंतरी जोशी म्हणून जे होते केंद्रीय मंत्री, त्यांनी त्याची नवीन एक जंत्री तयार करण्याकरता केलं. आणि हा संग्रह डॉक्युमेंटेशन कुठे केला आता, म्हणजे भारताचा आमचाच नाही, त्यांनी तो प्रकल्प राबवला. आमच्याकडे 2 माणसं पाठवून दिली आणि त्याचं त्यांनी काय त्याला स्कॅनिंग म्हणतात ते केलं. आणि त्याची सूची वगैरे, आता संबंध भारतातल्या संस्कृत मॅन्युस्क्रिप्टची सूची त्यांनी केली. त्यात आपली पण आहे. पण त्याच्यात झालं काय, त्यामुळे काही आपलं पाश्चात्य यांना ते ऑनलाईन गेल्यामुळे त्यांना ते दिसायला लागले ही मॅन्युस्क्रिप्ट इथे आहे आणि त्यात दुर्मिळ आहेत खूप. त्यामुळे आमच्याकडे जवळजवळ वर्षाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या अमेरिकन विद्यापीठातली लोक ते मॅन्युस्क्रिप्ट शोधायला म्हणून येतात एवढा खर्च करून. आणि तो एक फार मोठा आता आमच्या नावाचा म्हणजे प्राच्यविद्या ठाणे ही आता तिथे रजिस्टर झालेली आहे, या मॅन्युस्क्रिप्ट जिथे आहेत म्हणून. आणि ते चालू झालं, आम्ही त्या कॉन्फरन्सेस घेतल्या, लोकांचंही चांगलं हे मिळालं. आणि तुम्हाला माहीत नाही, गोडे म्हणून एक गृहस्थ होते, हे फार याला माहीत नसेल पण तुम्ही सगळ्यांनी काढा. आणि त्यांनी प्रथम जिलेबीपासून यू नेम द थिंग, म्हणजे आपण जे नव्हे त्याचा इतिहास शोधून काढला. ह्या जिलेबी आपण सहज होतो, नाव काय म्हणाल, गोडे अतिशय थोर गृहस्थ होते. आणि त्यांची हे आहे, भंडारकरांनी प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे याला अनुषंगाने कथा आहे म्हणून सांगतो, ते एवढे म्हणजे जागतिक स्तरावरती त्यांची एवढी त्यावेळेला हे झाली होती की गोडे म्हणजे काही संस्कृतमधलं हे, काही संस्कृतमधलं गोडे, ते पुण्याला यायचे, पुण्यात नक्कीच हे होतं. आणि ते गोडे तिथे भंडारकरमध्ये बसले असायचे. तर हे त्यांना त्यावेळेला फ्रेंच गव्हर्नमेंटने एक प्राईज दिलं होतं. मग ते म्हणाले आपण तर जाऊन देऊ, पण वाय नॉट गोडे, आपण गोड्यांनाच इथे घेऊन येऊ आणि इथे त्यांचा तो सत्कार करू. पण ते लोक इथे प्राईज घेऊन आले, हे तुम्हाला प्राईज दिलं पण हे आता आम्हाला तुम्हाला याला द्यायचं आहे, कुठे, पॅरिसला. हे म्हणाले, इकडे बघितलं ते सकाळ दुपार संध्याकाळ झालं, बोलले पण हे काही बोला, ह्याचा अभ्यास चालू, हे बोलतो. संध्याकाळी ह्याचा पेशन्स सुटला, अहो गोडे तिकीट काढायचं आहे, काय जायचं आहे ना,
ते म्हणाले, हे बघा आता माझ्यावर तुम्ही किती माहिती आहे ना आपण एकमेकांना. हो म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये ती लकडी पूल अजून क्रॉस केलेलं नाही आहे. आणि त्यांची कथा सांगतात, त्यांच्या मुलाच्या लग्नात ते गेले नव्हते. वेळ नाही माझ्याकडे. लायब्ररी म्हणजे अतिरेक म्हणा तुम्ही हा, पण इतका तो मनुष्य हा होता. आणि त्यांनी जे काय संशोधन करून ठेवलं आहे आपल्या अशा लहानसहान गोष्टी, ते युनिक आहे. आजही जगामध्ये त्याला लोक सलाम करतात. हे वेडी माणसं ती आहेत, ती होती. आणि एवढ्या थोड्या मोठ्यांचा संपर्क, सहवास तुम्हाला अगदी जवळून लाभला. नाही, मला नाही लाभला. घोडे आधी येऊन गेले, हां पण माहिती तुम्हाला त्यांची दिली, ज्यांनी हे केलं आहे. आणि ही त्यांची कथा. आम्ही नाही, आम्हाला बरोबर आहे, आम्हाला मोठी माणसं जी भेटली त्याच्यामध्ये दांडेकर म्हणून जे तुम्ही ऐकलं असेल, वेदांतचे फार मोठे गाडे पंडित होते. आणि त्याच्या बरोबरची मंडळी पण सगळी सिनियर. बरोबर आहे, कारण आता आहेत नाही असं नाही, आताही तेवढ्याच तोडीची माणसं आहेत, संख्येने कमी आहे तेवढंच. अगदी शेवटची एक 7 मिनिटं वगैरे आपल्याकडे राहिली असतील. मी तुमच्याकडे वळते. तुम्ही म्हणालात की तुम्हाला नेहमी आर्ट साईडला जायचं होतं आणि त्यानंतरही गृहिणी पद हे तुम्ही खूप व्यवस्थितपणे यशस्वी पद्धतीने सांभाळलं. पण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडी जपत गेलात आणि त्यातूनही पुन्हा आपला उपयोग समाजासाठी कसा होईल त्याकडेही लक्ष दिलं. तुम्ही गाता चांगला असं मी ऐकलंय, किंवा तुम्ही कोर्सेसही केलेले आहेत, त्याविषयी थोडंसं सांगा. आणि नंतर तुम्ही तुमच्याकडनं एक 4 ओळी ऐकून आम्ही ही मुलाखत थांबवणार आहोत. पण तुम्ही आधी फक्त त्याबद्दल सांगा, त्यानंतर मला 2 प्रश्न आहेत. मेडिकलला पुण्याला गेल्यानंतर मला थोडासा वेळ मिळायचा, पण मी 10 दिवसांनी पुण्याला मुलांना बघून यायची, कारण ते सगळं श्रीमंताचंच कॉलेज होतं. पण जशी चांगली माणसं भेटतात, माझ्या बहिणीच्या सासूबाई मला म्हणाल्या की सुमेधा तुम्ही ब्लॉक घेतला आहे, तिथं मुलं जातील, स्वयंपाकाला बाई ठेवशील, ते चालायचं नाही, तुझी मुलं आमच्याचकडे राहणार. म्हणून बाळासाहेब दीक्षितांचे ते प्रसिद्ध होते, RSSचं काम करणारे. त्यांच्याकडे सारखा राबता होता, स्टुडंट्स यायचे. तर महेशानंद त्यांच्या घरी राहिले, त्याच्यामुळे निम्मा टेन्शन गेलं होतं. पण मुलांना गाडी दे वगैरे हे असले उद्योग काही केले नाहीत. आणि मुलं रिझल्ट दाखवत होते, प्रोफेसरांकडून कळत होतं की मुलं व्यवस्थित करतायत वगैरे. आणि मग मुलं पुण्याला गेल्यानंतर मी म्हटलं की आता थोडासा वेळ मिळतो, मग विद्याधर गोखले प्रतिष्ठानचा नाट्यसंगीता डिप्लोमा केला. रविवारी दुपारी असायचा, त्याच्या 3 ते 6 मग मी जायची, गाडीतून जायची. आणि नंतर सुगम संगीताच्या परीक्षा आणि क्लासिकलची फक्त एक परीक्षा राहिली होती, शेवटची विशारद. पण तेवढाच त्यांचा नियम झाला की 3 वर्ष आहेत. म्हटलं एक झालं, तर 2 वर्षाचा माझा पेशन्स नाही आहे. तर मग परत 1 वर्ष झालं.